आणि आता पाहणार आहोत मुंबई शहर त्याचबरोबर उपनगरांमधील टॉप 9 घडामोडी। मुंबईमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा। मुंबई शहरासह उपनगरामध्ये जोरदार पाऊस बरसणार, हवामान खात्याचा अंदाज। मुंबईतल्या बीकेसीतील विंडसर इमारतीमध्ये आग, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न। ठाणे पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाची धडक कारवाई, 5 दिवसांमध्ये 73 अनधिकृत बांधकामांवर पालिकेची कारवाई, पूर्ण इमारत, प्लिंथ, कॉलम, स्लॅब, वाढीव बांधकामांवर पालिकेचा हातोडा। एसटी बसचे तिकीट काढण्यासाठी आता मुंबई वन कार्डचा देखील वापर करता येणार। मुंबई महानगर प्रदेशामध्ये लवकरच ही सुविधा लागू होणार। एसटी महामंडळाच्या तिकीटिंग प्रणालीचं एनसीएमसी कार्ड सोबत इंटिग्रेशन करणार। मुंबई दरड प्रवण क्षेत्रामधील झोपडपट्टी वासियांना दिलासा, रहिवाशांच्या सुरक्षेसाठी म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाकडून लोखंडी संरक्षक जाळी उभारण्यास सुरुवात। म्हाडा स्वनिधीमधून 5 कोटी रुपये खर्च करणार। शिव उड्डाणपुलासाठी वर्षभराची प्रतीक्षा। मुंबई सेंट्रलचा बेलासिस पूल वर्षाअखेरीस मध्य रेल्वेच्या शिव स्थानकावरील ब्रिटिशकालीन 112 वर्ष जुन्या उड्डाणपुलाचं काम पूर्ण होऊन प्रत्यक्षामध्ये पूल खुला होण्यास 1 वर्ष वाट पाहावी लागणार। मेट्रो प्रकल्प कामांना बळ, 12,000 कोटींपेक्षा अधिक रकमेच्या कामांना मंजुरी। MMRDAनं 14 मेट्रो प्रकल्प हाती घेतले। नवी मुंबई पालिका क्षेत्रामधील धोकादायक इमारतींची यादी जाहीर। नवी मुंबईमध्ये सुमारे 501 इमारती वास्तव्यास धोकादायक।